हा? झालं मनसोक्त बघून. चला आता. हो हो चल चल चल. काय मग आवडला का फ्लॅट? काय आवडला म्हणजे काय, आम्ही बघितलं होतं ना त्याच्यापेक्षा एकदम मस्त आहे, छान आहे. कारण 4 बेडरूम्स आहेत ना. किती? 4 BHK. 4 BHK? काय सांगताय काय? आवडलं की नाही? लाखांनी किंमत असेल ना याची. फक्त 5 कोटी. 5? हा फ्लॅट तुमचा होऊ शकतो. आणि हा वास्तुशांती कराल ना तेव्हा ते तुमच्या ओल्ड बिल्डिंग मधल्या त्या बायका आहेत ना त्यांना बोलवा. हा त्यांच्या तरी नशिबात कुठे असा 4 BHK वगैरे बघणं. ते आवेशात आले मी, सॉरी. पण आपण दोघी जणी अगदी सेम टू सेम विचार करतो ना. माझ्या मनामध्ये देखील हाच विचार आला होता. अगदी डोळे फटतात त्यांचं एवढं मोठं फ्लॅट बघून. हो ना. ते काय हो. द्या. आत्ता असं काय करताय? आत्ता नाही आम्हाला. तुम्ही अधिराला कायमची घरी पाठवा आमच्या. मग हा फ्लॅट तुम्ही बघताय ना वेणबाई, सगळे प्रयत्न करते मी, पण ना आमच्या रोहनला यासाठी तयार करणं त्याचं सोपं नाहीये. खूप साधा आहे हो तुमचा रोहन. फक्त मुलगी चुकीची निवडली. कसं आहे ना आमची अधिरा त्याला झेपणारच नाही. म्हणून सांगते एकदाचा अधिराला आमच्या घरी पाठवा. म्हणजे उद्या त्यांचा डिवोर्स होणार आहे तो आज होऊ देत ना. आज झालं तर कुठे बिघडलं काय? खरंय खरंय. खरंय नाही फ्लॅट हवाय ना. कामाला लागा. हो चला आता. चला कामाला लागा. हो हो. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तुला आवडते तशी छान स्ट्रॉंग कॉफी करून आणली आहे मी तुझ्यासाठी. हे काय आहे? तुमच्या घरची केली. कम अगेन? तुमच्या घर. तुमच्या घरची? अधिरा, तुझ्या घराची असं म्हणायचंय का तुला? माझं तर ते माहेर आहे. ऐक, काल आई तुला जे काही बोलली त्यासाठी खरंच सॉरी. पण तू ना एक गोष्ट समजून घे, आई सोडून बाकी सगळ्यांसाठी तू लाडोबा आहेस. आम्हाला खूप आवडतेस तू. आणि तुला काहीही ऍडजस्ट करायची किंवा स्वतःला बदलायची वगैरे काही गरज नाहीये. तू आहेस तशीच राहा. आता हे बोलायला खूप सोपं आहे ग, पण तू अशा कुठल्या माणसाबरोबर तुझी स्पेस शेअर केलीस का जिथे तो माणूस फक्त आणि फक्त तुला क्रिटिसाइज करतोय सतत? ओके, तू किती काही चांगलं वागलीस, किती काही चांगलं केलंस, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केलास, तरी त्यांना सतत तुझ्यामध्ये प्रॉब्लेम्स दिसतो. असं कधी केलंस? शेअर केलीस कधी स्पेस? मी समजू शकते तुला काय वाटतंय. तुझं दडपणही मला कळतंय. होतं असं. सी ऑल आय वॉन्ट टू से इज तू एकटी नाही आहेस ह्या सगळ्यात. हो, आई चिडली आहे तुझ्यावर, दॅट्स ओके. एक माणूस घरातला चिडला असला आणि बाकीचे सगळे आपल्या बरोबर असले तर आपल्याला त्या चिडलेल्या माणसाचा राग सहन करणं सोपं जातं ना. अगं अख्खी सपोर्ट सिस्टम तुझ्या बरोबर आहे त्या घरात. त्याची मला आता खात्री नाही वाटत आहे. रोहन आहे तुझ्या बरोबर. मला कळतंय आता तुमच्या दोघांमध्ये खूप टेन्शन आहे. पण अगं प्रॉब्लेम्स कुठल्या संसारात नसतात अधिरा. एकमेकांना भेटा, बोला, सॉर्ट करा ना गोष्टी. नंदुताई, तो
तो नाही येणार आहे तो. असं कसं नाही येणार? मी बोलीन त्याच्याशी. येईल तो. अधिरा ऐक, पुरे झाली आता टाळाटाळ. भेटल्याशिवाय सोल्युशन्स नाही निघणार. तुला वाटतंय तू भेटील आणि तुला वाटतंय भेटल्यावर सगळं होईल. तुला वाटतं खरंच? वाटत तर नाहीये, खात्री आहे. अगं, यासाठी तर लग्न केलं ना एकमेकांशी. विचार न करता सतत एकमेकांना भेटता यावं ह्यासाठी. नवरा आहे तुझा, इतका का विचार करतेस? भेट, ओरड, चीड, रागव आणि जे आहे ते सॉर्ट करून टाक. सगळं सॉर्ट होईल. ओके ओके. गुड गर्ल. आई मी इथून निघाले की तुम्हाला कॉल करेन. बरं हो, ठेवू? सासू माझी, काय करतेस? कुठे जातेस? कशाला एवढा वेळ? मला ना, मी बाहेर आहे तर तिला स्वतःच्या मुलांचे लाड करायला मिळतायत ना. मला कळत नाहीये या सासू कॅटेगरी मधल्या ज्या बायका असतात ना त्या इतक्या भोचक का असतात. हावरट असण्यापेक्षा बरं की नाही. ती डॉलची सासू एक नंबरची हावरट बाई आहे. आता मी मजाच केली तिची. तिला 4 BHK फ्लॅट दाखवून आले मी. व्हॉट? 4 BHK? मम्मा तू एवढा मोठा फ्लॅट घेऊन देणार आहेस तिला? मी तिला फ्लॅट दाखवलाय म्हटलं, फक्त दाखवलाय. नुसतं दाखवला फ्लॅट तर एवढी नाचायला लागली, तिला त्या फ्लॅटची स्वप्न पण पडायला लागली. वेडी कुठली. मी तिला म्हटलं आधी काम तरी पूर्ण करा, मग देते मी तुम्हाला फ्लॅट घेऊन. आता मला असं वाटतंय की रोहन आणि अधिराचा डिवोर्स झाल्याशिवाय काय स्वस्थ बसणार नाही ती. येस मम्मा, पण आपल्याला स्पीड लावावं लागणार आहे. म्हणजे आई गळाला लागलीये, पण इथे मुलीचे उद्योग काही थांबत नाहीयेत. म्हणजे स्वानंदी आहे ना, सतत अधिराचा ब्रेन वॉश करत असते. आता काय केलं कधी? मगाशी मी अधिराच्या रूमच्या बाहेर उभं राहून ऐकलं स्वानंदी अधिराला लग्न आणि संसाराचे लेक्चर देत होती. मग डॉल काय म्हणाली? जास्त काही नाही, पण हा, स्वानंदी एक चान्स सोडत नाहीये लेक्चर द्यायचं. अधिरा आपली जरा बावळटच आहे या बाबतीत, पण मी मला जमेल तसा प्रयत्न करत असते की त्या दोघींमध्ये काही बोलणं होणार नाही. पण मला नेहमीच असं करता येईल सांगता येत नाही. आपल्याला डिवोर्सची प्रोसेस लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे, कारण अधिराला वेळ लागणार नाही स्वानंदीच्या इन्फ्लुएन्स खाली यायला. खरंय तुझं. लवकरात लवकर डिवोर्स प्रोसेस सुरू झालीच पाहिजे.